करूया सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक आणि या चषकामध्ये आलेल्या तमाम खेळाडू वर्गांचं संघांचं आपण करूया स्वागत स्वागत स्वागत. पहिली मॅच या मैदानामध्ये रंगतीये. एक पाहिलं तर ऐतिहासिक मैदान, पाटील बाबांचं भव्य दिव्य मैदान, या जांभरूककरांचं अगदी अभिमानाचं मैदान, या जांभरूककरांच्या स्वाभिमानाचं मैदान. त्या मैदानामध्ये पहिली मॅच लढणार आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामध्ये परळी 40+ आणि त्यांच्या विरुद्ध नेरळ टायगर्स. नेरळ टायगर्स संघ पहिले तर टॉस जिंकलाय, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय, आता बॅटिंगचा निर्णय पत्त्यावर पडलाय, तो म्हणजे परळी 40+ या संघासमोर. ह्या स्पर्धेचे काही नियम आहेत. अगदी मी सुद्धा पहिल्यांदा 40+ ची स्पर्धा कव्हर करतोय, मग नियम मलाही पहिले तर अगदी नवीन आहेत, परंतु बॉल चॉईस आपण डगआउटमध्ये करून जायचंय. डगआउटमधून आपण बॉल चॉईस करून जायचंय. या स्पर्धेमध्ये काही नियम आहेत, अगदी खेळाडूंसाठी नियम ते आधीच माहिती आहेत खेळाडूंना, तरी सुद्धा आपण आपल्या व्ह्यूअरसाठी सुद्धा ते नियम सांगूयात. सलामीची जोडी जेव्हा जाईल, एक खेळाडू 50+, एक खेळाडू 40+. त्यानंतर वनडाऊनचे जे खेळाडू जातील ते असतील 45+. त्यानंतर पाहिलं तर बॉलिंगसाठी पहिले गोलंदाज जेव्हा येतील ते असतील 50+. म्हणजे या प्रकारच्या स्पर्धेमध्ये नियम आहेत. पाहिलं तर 2 मॅच ए पूलच्या 4 ओव्हरच्या, बी पूलच्या 4 ओव्हरच्या, त्यानंतरच्या मॅच 3 ओव्हरच्या असतील त्या ए पूल आणि बी पूलच्या. ज्या प्रकारे आपल्याला सिक्वेन्स दिला गेला त्या सिक्वेन्सप्रमाणे इथे मॅचेस खेळवल्या जातील. अगदी आजची रात्र पाहायला गेले तर तब्बल 11 मॅचेस असतील. सर्कलच्या पाहिलं तर पहिल्या ओव्हरसाठी 3 प्लेयर बाहेर असतील 38च्या बाहेर. एक चांगली संकल्पना आहे. खरं तर आपण म्हणतो क्रिकेट थोडं पुढे चाललंय, फास्ट चाललंय, आणि क्रिकेटमध्ये जे आपण नवीन कल्पना आणतो त्या कल्पनेत तेवढ्याच चांगल्या आहेत. आजचं क्रिकेट असं झालंय की फक्त व्यावसायिक खेळाडू क्रिकेटच्या मैदानावर चांगला खेळ करताना दिसतात, परंतु तसं नाहीये. 40+चे अनेक खेळाडू आजही तेवढा दमखम घेऊन खेळतात. त्यांनी त्यांचा खेळ आजही तेवढा तारुण्याने ठेवलाय, जो पहिले तर मागील कित्येक वर्ष खेळत आलेत. आजही या मैदानामध्ये आपल्याला अनेक नेरळच्या चांगल्या खेळाडूंची आपल्याला स्तुती करायला मिळेल. त्या प्रत्येक खेळाडूचा चांगला खेळ पाहायला मिळेल, आणि त्यासोबत पर्यंत परळी संघाचा खेळ सुद्धा पाहायला मिळेल. त्यासाठी परळीची सलामीची जोडी आपण मैदानात पाठवायचे. परळी 40+ संघ पाहतात सुधागड मधली एक जबरदस्त संघ असेल. बॉल आपण इथून चॉईस करायचा आहे. चार ओव्हरची मॅच पहिली असेल. 4 ओव्हरच्या मॅचसाठी बॉलही चॉईस केला जातोय. सलामीची जोडी 50+चे खेळाडू असतील, सोबतीला पाहायला गेला तर एक 40+चे खेळाडू असतील. एक चांगली संकल्पना पाहायला मिळते 4 ओव्हरची मॅच. त्यानंतर आपण पाहिलं तर केटीसी लाईव्हची ही लाईव्हची टीम, सोबत पाहिलं तर तांडेल मंडप डेकोरेटर्स म्हणजे अर्थातच अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स यांची साथ प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आणि या गावच्या मैदानामध्ये त्यांची साथ अतिशय चांगली मिळते. प्रत्येक वेळी आपण पाहिलंय जेव्हा जेव्हा या पाटील बाबांच्या भव्यदेव मैदानामध्ये मॅचेस झाल्यात, त्या मॅचेस रंगवण्याचं काम कोणी केलं तर अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स म्हणजे तांडेल बंधूंनी. त्यांचे आपण या स्पर्धेमध्ये स्वागत करूया. त्यासोबत व्यासपीठ आपलं अगदी गजबजलंय. व्यासपीठावर आपण पाहिलं तर थोड्या वेळापूर्वी सन्माननीय सुचिताताई सुरेशजी पाटील या उपस्थित होत्या. सोबत सुरेशजी पाटील होते, सामाजिक कार्यकर्ते. तदनंतर पाहिलं तर संदीपजी कांबळे या ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत, ते सुद्धा उपस्थित होते. त्यानंतर आपण पाहिलं तर प्रशांतदादा खांडेकर हे सुद्धा उपस्थित होते. त्यानंतर गणेशनाना पाटील. अगदी गणेशनाना पाटील आणि प्रशांतदादा खांडेकर ही 2 नावाशी संपूर्ण खालापूर तालुकाच नव्हे तर रायगड जिल्हा यांना ओळखतो. पाण्याची पुरवठा पाहिलं तर 2 ओव्हरच्या षटकानंतर केली जाईल, परंतु जर अगदी इमर्जन्सी असेल तर इमर्जन्सीमध्ये आपण पाणी पुरवूयात. खरं तर अर्जुन गोलंदाजी मार्कवर असतील. 50+चे खेळाडू अर्जुन आहेत गोलंदाजी मार्कवर. तर आपण विनंती करूयात परळी 40+च्या टीमला की आपले 12th पण आपण पाठवायचे. परळीची सलामीची जोडी मैदानामध्ये. चला परळी संघ आपले 12th मॅन पाठवायचे आपण. परळी संघ कुणाल कार्यकर सर आपला 12th मॅन आपण पाठवायचे. मॅचला सुरुवात होते. व्हेरी फर्स्ट बॉल इथे मैदानामध्ये ज्या
सुरुवात झाली आहे मॅचला. 4 ओव्हरचे मॅच असेल, पहिली मॅच आणि पहिला बॉल इथे मैदानामध्ये पडतो. अर्थात गोलंदाजी मार्कर अर्जुन आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहिलं. एक खेळाडू असतील तर स्ट्राईक एंडला 50+ खेळाडू, दुसरे खेळाडू स्ट्राईक पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला ते असतील ते 40+चे खेळाडू. एक चांगली संकल्पना 40+च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यानंतर बॉल पुन्हा एकदा त्या झोन मध्ये अर्जुन यांचा बॉल पडल्यानंतर जाईल तो विकेट किपरच्या हातामध्ये. आलेले 2 बॉल दोन्ही डॉट पाहायला मिळाले. ही बॉलर आपण पाहिलं तर मालेगाव संघाचे, नेहमी मालेगाव संघासाठी पाहिलं तर क्रिकेट खेळले आणि आज पाहिलं तर 40+च्या संघासाठी म्हणजे अर्थात नेरळ टायगर्सच्या संघासाठी इथे मैदानामध्ये उतरलेत. पहिले 3 बॉल पाहिले, 3 बॉलमध्ये एकही धाव नाहीये. बॅटिंगसाठी आपण सलामीची जोडी पाहतोय, रिझवान आणि त्यांच्या सोबतीला मुकेश. जर आपण 12th मॅनला आपण जर पाठवलं, जर नावं माहिती असेल, गावाचे नाव माहिती असेल तर जरूर थोडंसं प्रेक्षकांना ऐकायला जरा बरं मजा येईल. आणि अगदी त्यांचा खेळही इथून चांगला होण्याची शक्यता आहे. अरे क्रिकेट असं आहे, क्रिकेट पाहिलं तर एखाद्याची तारीफ केली तर अगदी पाहिलं तर खेळ बहरच जातो. मग त्यासाठीच मी विनंती करेल 12th मॅनला आपण पाठवा. माळेगाव संघाचे बॉलर आपण पाहतो अर्जुन, चांगला बॉल त्यांच्या माध्यमातून. चे खेळाडू आपण पाहतो. त्याच्यानंतर साथीला 40+चे खेळाडू असतील. खेळाडू जर पाहिला आपण बाद झाला तर त्यानंतर 40+चा खेळाडू नक्कीच येईल. गणेश राणा पाहिलं तर 50च्या आसपास, म्हणजे गणेश राणाही चांगल्या बॅटिंगची संधी निर्माण होऊ शकते. एक चांगले बॅटर आहेत प्रशांतदा खांडेकर आपण पाहतोय ते असणारे. त्याचबरोबर आता ज्या मैदानामध्ये आपण खेळतोय ते मैदान पाटील बाबांचं भव्य दिव्य मैदान, या जामरुककरांचं आयोजन, मयूर कांबळे यांची पाहिली तर इथे जी मेहनत आपण पाहतोय सत्यात उतरले. पहिल्या रात्रीचा खेळ आणि पहिल्या रात्रीच्या खेळामध्ये 40+, 50+चे संघ आणि या मैदानामध्ये खेळतात. संदेश कांबळे सर आहे, त्यांचं आपण स्वागत करूयात. कित्येक मैदानामध्ये पाहिलं तर आयोजकांच्या साथीला संदेश कांबळे सरांची एक चांगली साथ मिळते. आणि आज तर आपल्या घरचं मैदान आहे, घरची स्पर्धा. या घरच्या स्पर्धेमध्ये एक चांगली संकल्पना मयूर कांबळे यांनी त्यांच्या संपूर्ण टीमने आखली आणि त्यासोबत ही स्पर्धा आज पहिल्या रात्रीमध्ये उतरली आहे. ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो, स्पर्धेला सुरुवात होती. सुरुवात झाल्यानंतर पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर मालेगाव संघाचे गोलंदाज आज नेरळ टायगर कडून असतील ते अर्जुन. अनेक चांगल्या संकल्पना आपल्याला मयूर कांबळे यांनी सांगितल्यात. खरं तर गरज आहे, नितांत गरज आहे. आताच आपण जर पाहिलं तर सीझन संपायला आलाय. कदाचित वरुण राजाची दूरदृष्टी पाहिली तर आपल्यावर आता लगेच होऊ शकते. खरं तर वरुण राजा जून महिन्यातच यायला पाहिजे, परंतु सध्या त्याला घाई लागली, तो लवकरच येत चाललाय. परंतु आज स्पर्धा पाहायला गेले तर कदाचित या तालुक्यामधली शेवटची स्पर्धा नाईट रजनी असावी. यानंतर पुढचा सीझन आपण नक्की त्या सीझनची वाट बघू. परंतु आता सध्याच्या स्थितीमध्ये बॅटिंग करणारा संघ परली 40+ पोहोचलाय 3 धावसंख्येवर. 3 धावा झाल्यात. आता स्ट्राईक मिळेल ती न्यू बॅटरला. 40+चे खेळाडू, चांगला फटका अगदी पाहिलं तर कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप मध्ये बॅकअप तैनात आहेत. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न करतील अर्थात रिझवान, परंतु थांबवलाय. स्ट्राईकच्या खेळाडूंनी नॉन स्ट्राईकला जाताना थांबवलाय. सांगितलंय की 1 धावी पुरेशी झाली. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क होते अर्जुन यांनी कमालीचं षटक टाकलं. धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 4 धावा टीमच्या टोटलमध्ये होती ऍड. बिनबाद 4. सन्माननीय दत्तात्रयजी खांडेकर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं, आपलं सहर्ष स्वागत असेल. सन्माननीय दत्तात्रयजी खांडेकर यांना विनंती असेल, आपलं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून या आपण या व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. जामरुक गावच्या अनेक अतिथी मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. जे मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत त्यांना आपण विनंती करूयात आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आणि जे मॅचचा आनंद घेण्यासाठी येणार आहेत त्यांना आपण इन्व्हाइट करूयात. या आपण या मॅचचा आनंद घेण्यासाठी या स्पर्धेमध्ये ज्यांनी या स्पर्धेमध्ये मेहनत घेतली, या अशा आयोजकांच्या अगदी पहिले तर खांद्याला खांदा लावून त्यांना अगदी 10 हातीचं बळ देण्यासाठी या व्यासपीठाकडे आपण यावं.
हॅलो. हॅलो. आपण विनंती करूयात या व्यासपीठावर स्थानापन्न असलेले आपले सन्माननीय पाहुणे ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभली असे दत्ता सर खांडेकर यांचा सन्मान करण्यासाठी आपण संदेजी कांबळे सरांना विनंती करूयात की आपला शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. व्यासपीठ अगदी सजलं आणि या अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अगदी व्यासपीठाला शोभा आली आहे. त्या स्पर्धेमध्ये आपण खेळतोय ती स्पर्धा पाहिली तर ज्यांच्या नावाने अशा महामानवाच्या नावाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक ज्यांनी या आपल्या भारत देशाला एक चांगली ओळख निर्माण करून दिली. खरं तर आपण ज्या प्रकारे संदेश सर जे ग्रामपंचायत सदस्य आहेत ते सदस्य असताना जी घटना नक्की दिली ना त्या घटनेच्या अगदी अंमलबजावणीच पहिले तर करून ते आज ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि एक नियमामध्ये आपल्या गावाचा विकास करण्यासाठी पहिले तर ते सदस्य आहेत आणि या गावाचा विकास अगदी पाहायला गेले तर सतीदादा कांबळे असतील त्याचबरोबर प्रशांतदादा खांडेकर यांच्या पत्नी यांच्या माध्यमातून नक्कीच केलं जाईल. तसं अगदी आम्ही जेव्हा ऐकलं तेव्हा सदस्य होते परंतु आता उपसरपंच आहेत आपलं नक्कीच अभिनंदन सुद्धा असेल. उपसरपंच सर अगदी पाहिजे तो आपण संदीपदादा कांबळे प्रशांतदादांच्या अगदी साथीला साथ देऊन या गावाचा विकास करण्यासाठी आपण अगदी सज्ज आहात आणि या स्पर्धेमध्ये आयोजनाच्या सोबतीला मयूरजी कांबळे यांच्या सोबतीला आपण नक्कीच आपला सुद्धा पाहिजे तर या स्पर्धेमध्ये करूया सरचे स्वागत. मारुती माळी आलेत आता बॉलिंग मार्कवर असतील मारुती माळी. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 40+ आता खेळाडू गोलंदाजी करतील. दुसरं षटक पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये धावांचा आपण विचार केला तर 4च धावा झाल्यात. आता स्ट्राईकला खेळाडू मुकेश उलटा खेळण्याचा प्रयत्न केला. स्विच हिटचा फटका हॅमर केलाय उलटा पुलटा पाठवलंय बॉल सीमारेखा बाहेर आलेला षटकार. चांगला फटका मागेल अगदी बाटवर पुन्हा एकदा फटक्यामध्ये वजन धावा मिळणार तब्बल अर्धा डझन आला A1 क्वालिटी माइट हिट षटकार. यानंतर अगदी पाहायला गेलं तर विकेट होतीये बाद अर्थातच खेळाडू होतील बाद ज्यांनी 2 बॉल 2 मोठे फटके मारले होते. मासला वलय निर्माण करून द्यायचा केला होता प्रयत्न परंतु त्यांची विकेट. मारुती माळी हुशार गोलंदाज आहेत. अगदी पाहायला गेलं तर त्यांनी घेतलेली विकेट. येथील मैदानाच्या बाहेर पहिले खेळाडू मुकेश बॅक टू द डगआउट. पहिले तर मुकेश झाले बाद. त्यानंतर मैदानामध्ये एंट्री न्यू बॅटर
परळी गावचे सुपुत्र अमित अवास्कर आता मैदानामध्ये रवाना झालेत. आता हे पाहिलं तर खेळाडू 45चे असतील, 45 प्लसचे खेळाडू. म्हणजे अर्थातच या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण एक चांगली नियमावली पाहिली. मग 50 वर्षाच्या खेळाडूला सुद्धा संधी मिळाली पाहिजे. 40च्या खेळाडूला संधी मिळणारच आहे, परंतु 45 मधल्या खेळाडूला सुद्धा संधी मिळाली पाहिजे. एक चांगली स्पर्धा आणि चांगल्या स्पर्धेमध्ये पाहिलं तर 40 प्लसचे जे नियम आहेत ते नियम अगदी सर्वांना भारावून जाणार आहेत एक चांगल्या स्पर्धेमध्ये. विकेट गेली आहे पाहिलं तर अंजबचे गोलंदाज आहेत खरं तर. आता नेरल वॉरियर्समध्ये खेळतात, नेरल टायगर्समध्ये खेळतात. चांगला बॉल अगदी पाहायला गेला तर त्याला कव्हर दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. डीप मधून फिल्डर येतील दरम्यानच्या वेळेमध्ये मिळाली अगदी 1 धाव आणि या 1 धाव संख्येच्या मदतीने टीमची टोटल 17. अंजब संघासाठी आताही पाहिलं तर ग्रामीण क्रिकेट चांगल्या प्रकारे खेळतात. अर्थात नाव त्यांचं आपण पाहतोय ते मारुती माळी. एक चांगले गोलंदाज आहेत, तेवढेच चांगले बॅटर सुद्धा आहेत. आपल्या बॅटिंगच्या ताकदीवर ग्रामीण संघामध्ये अगदी दहशत माजवली. आज 40 प्लस मध्ये सुद्धा आपली दहशत करण्यासाठी सज्ज असतील. टाकलेला बॉल अगदी ब्लॉक होलचा बॉल होता, त्याला मिड विकेटच्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल धाव मिळेल. या एकेरी दुहेरीने धावसंख्या पुढे घेतली जाते, कारण की प्रत्येकाला माहिती आहे एका धावेची महत्वाची गीत पाहिलं तर वेळ आहे. आता पहिल्या बॉलवर आपण जर पाहिलं तर आक्रमण जर केलं तर नंतरच्या बॉलवर सिंगलही घेतलं पाहिजे, हे क्रिकेटच्या खेळाडूंना माहिती आहे. ह्यांनी त्यांचा काल गाजवलाय. काल गाजवल्यानंतर आता पाहिलं तर स्वतःच्या आता आरोग्यासाठी क्रिकेट खेळतायत आणि जी आवड आहे ती आवड जपण्यासाठी क्रिकेट खेळलं जाते. एक चांगल्या क्रिकेट खेळण्याची पाहिलं तर त्यांना आवड आणि ती पुन्हा एकदा या मैदानामध्ये करून दाखवतात. फुलटॉस बॉल होता, अगदी फिरून मारण्याचा केलाय प्रयत्न. स्क्वेअरच्या ठिकाणी डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय अगदी वाऱ्याच्या वेगाने. बॉल सीमा पार सुसाट निघाला चौकाराच्या दिशेने. डीजे तांडेल कालची रात्र त्यांनी पहिले तर डीपी रोडचं मैदान गाजवलं, त्यानंतर पहिले तर पुन्हा एकदा आपल्या गावच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा सज्ज झाले. त्यांचं या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा स्वागत करूयात. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ज्या प्रकारे अष्टविनायक मंडप डेकोरेटरची साथ मिळाली, त्यानंतर एकविरा क्रिकेट संघाची साथ मिळाली, गावदेवी क्रिकेट संघाची साथ, संघर्ष मित्र मंडळाची साथ आणि त्याचबरोबर संपूर्ण या जामरुखच्या ग्रामस्थांची साथ. एक साथ खूप महत्वाची आहे. मयूर यांनी मगाशी उल्लेख केला ज्या प्रकारे मयूर यांना जी साथ या स्पर्धेमध्ये अर्धी मिळते. खरं तर प्रामुख्याने यश कांबळे सर आहेत, रोहन कांबळे आहेत, अमोल पाटील आहेत, क्रिश कांबळे आहेत आणि त्याचसोबत पाहायला गेलं तर या संपूर्ण जामरुख गावाची साथ मिळाली. सर्वांचा आपण नक्कीच आभार व्यक्त करूया. एक चांगली स्पर्धा सर्व प्रेक्षकांच्या सर्व खेळाडू वर्गाच्या आपण साथीला नक्कीच घेऊन आलात. नागेश कांबळे आणि तुषार कांबळे यांनी पहिले तर चांगली साथ दिली. तिसरं षटक बॉलिंग मार्कवर साजिद शेख आहेत. फुलटॉस बॉल होता, त्याला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. डीप मध्ये लंगाच्या ठिकाणी फिल्डर आहेत तैनात. एकेरी धाव जरूर इथे मिळेल. एकेरी धावीच्या मदतीने टीमच्या टोटल मध्ये होती वाढ 23 धावा. पुढच्या मॅचसाठी आपण टॉसला यायचंय. मल्हार फायटर्स आणि त्यांच्या विरुद्ध असेल ते नरेश 11 कर्जत संघ. सन्मान्य सचिन जाधव यांचं सुद्धा शुभ आगमन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण करूया त्यांचं सहर्ष स्वागत. दादांना विनंती असेल, दादा आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत असेल. थोडा दूरवर ठेवला होता, खेळायचा प्रयत्न अगदी बॅट दूर केली होती, बॉडी सुद्धा अगदी दूरवर होती. बॅट बॉलचा ठीकचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आपण पाहिलं, मागील 2 बॉल डॉट आलेत. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघितलं तर बॉलर साजिद आहेत. नेरळ मध्ये खेळाडू साजिद. पुन्हा एकदा चांगला बॉल समोर टाकला, अगदी कट केलेला बॉल. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. वारंवार आपण एक गोष्ट पाहिली, बॅटर बॅट बॉल पर्यंत घेऊन जात नाहीये, डॉट बॉल वारंवार येतात. चांगले बॉलर या मैदानामध्ये अगदी अवतरलेत. खरं तर क्रिकेट गाजवलं त्यांनी पाहिलं त्यांचं ग्रामीण.
तदनंतर 40 प्लसचं खेळण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला. एस्टनच्या मागे फिल्डर आहेत, विकेट किपर आणि त्याचबरोबर खेळाडू होतील रनआउटच्या रूपामध्ये बाद. आहेत बॉलिंग मार्कवर. या षटकाचा आपण जर विचार केला तर साजिद यांचं षटक अतिशय चांगलं ठरलं. खर्च केली अगदी धाव पाहायला गेलं तर एकच धाव इथे खर्च केली आहे आणि त्याचसोबत जर आपण पाहिलं धावफलकावर 23 झाल्यात. 3 षटकांचा खेळ संपला. 23 झाल्यात. आपण दुसऱ्या षटकामध्ये जास्त धावा पाहिल्या. पहिल्यामध्ये आपण 4 पाहिल्या, त्यानंतर दुसऱ्यामध्ये धावांचा अगदी वेग वाढला होता. 18 तेही मारुती माळी यांच्या विरुद्ध नक्कीच धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा साजिद आले आणि साजिदांनी पुन्हा कमबॅक करून दाखवलं की नेरल टायगरची ताकद गोलंदाजी आहे. धावा टीमच्या टोटल 23. जरूर आपण पाहिलं तर आता आपण इनिंग ब्रेकमध्ये आणि इनिंग ब्रेकच्या आधी आपण टॉस करणार आहोत. मी विनंती करेल दोन्ही टीमला आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि आल्यानंतर आपण पहिले मयूर कांबळे यांना नक्कीच भेट द्यायचे. अर्थातच आपण यश कांबळे यांना भेट द्यायचे. अर्थात आपण नागेशजी कांबळे यांना भेट द्यायचे, तुषारजी कांबळे यांना भेट द्यायचे, क्रिश कांबळे यांना भेट द्यायचे, संदेशजी कांबळे यांना भेट द्यायचे. खरं त्या स्पर्धेचे मुख्य घटक आहेत, ज्या फॉर्मॅलिटीज आहेत ते अगदी त्या पूर्ण करतील. पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फिल्डरच्या हातामधून बॉल निसटला. एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये करण्याचा इथे नक्कीच प्रयत्न झाला आहे आणि त्या पूर्णही केल्या गेल्यात. नवीन बॅटर मैदानामध्ये रवाना झालेत. मंगेश आहेत, मंगेश चव्हाण. आता परळीचे खेळाडू आहेत मंगेश चव्हाण, एक चांगले बॅटर आहेत, टीमचा अगदी लीडर. आता मैदानामध्ये त्यांना करायचे बॅटिंग कारण टीमची स्थिती जर आपण पाहिली तर धावसंख्या झाली 25. आता इथून जर पाहिलं तर शिल्लक असतील 5 बॉल इनिंगचे आणि इथून 25 नंतर किती धावा सेट केल्या जातील हे पाहिलं जाईल. पुढच्या मासाठी महिलार फायटर्स आणि त्यांच्या विरुद्ध नेरल टायगर्स. चांगली लढत. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय, पण पाहिलं तर डीप मधून फिल्डर येथील बॉलवर, तोपर्यंत इथे दुहेरी धावाचा प्रयत्न. बॅट अगदी पोचायच्या आधीच आपण पाहिलं रनआउटच्या रूपामध्ये खेळाडू मंगेश चव्हाण होतील बाद, येतील मैदानाच्या बाहेर. बाळा दळवी सर आहेत, त्यांचं आपण स्वागत करूयात. त्यांच्या सोबत आपण नेक्स्ट मॅच मध्ये ॲक्शन खेळताना पाहायला मिळतील बाळादादा दंडवी. कर्जत क्रिकेट म्हटल्यानंतर जे आवर्जून पहिलं नाव येतं ते बाळादादा दंडवी, ज्यांनी कर्जत क्रिकेटसाठी प्रचंड मेहनत घेतली. म्हणजे कर्जतचं क्रिकेट हे संपूर्ण तालुक्यापर्यंत, जिल्ह्यापर्यंत, अगदी आपण पाहताय जिल्ह्याच्या पलीकडे ज्यांनी कर्जतसाठी क्रिकेट खेळलं ते बाळादादा दंडवी. आणि त्यांच्या साथीनं आपण पाहताय हेमंतजी गुराव, हे सातत्याने एकत्र क्रिकेट खेळत असतात. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामध्ये. जर आपण उल्लेख केला खरं तर कर्जतचा क्रिकेट आज ज्या प्रकारे पाहिलं तर कर्जतचे खेळाडू ज्या पटलावर खेळतात त्यांना पाहिलं तर याच बाळादादा दंडवी असतील, त्यासोबत त्यांचे साथी खेळाडू हेमंत गुरव सर आहेत. यांचा एक चांगला पाहिलं तर साथ मिळाला आहे. त्यांनी ज्या प्रकारे त्यांचं क्रिकेट गाजवलं त्यांच्याकडे पाहून 9 खेळाडू खेळतात आणि कर्जतचं क्रिकेट ज्या आता उंचीवर पोहोचलंय त्यामध्ये या सिनियर खेळाडूंचा अगदी मोलाचा वाटा. सोबतीला पाहिलं तर त्यांच्या विपक्ष बाजूला आपण प्रशांतदा खांडेकर यांना पाहणार, गणेश टना पाटील यांना पाहणार. म्हणजे पुढील मॅच मल्हार फायटर्स त्यांच्या विरुद्ध नरेश 11 कर्जत, या दोघांमध्ये मॅच असणार आहे.
कुणाल कारेकर मैदानामध्ये रवाना झालेत, अगदी उशिरा रवाना झालेत, परंतु एखादा षटकार मारला ना तरी मॅच मध्ये बदल करण्याची ताकद कुणाल कारेकर मध्ये. 26 धावा झाल्यात. आलेत आणि आल्यानंतर पहिले तर खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल 38 सर्कल मध्ये असेल. स्ट्राईक घेण्याचा इथं मानस पहिले तर कुणाल कारेकरांचा असणार आहे, परंतु रनआउटच्या रूपामध्ये होतील. बाद बाद झाले तर कुणाल कारेकर अगदी विकेटच्या मधोमध दोघी खेळाडू धावले. रनआउटच्या रूपामध्ये झाले बाद. टीमची टोटल 27. कमी धावांमध्ये सुद्धा पाहिलं तर इथे या मैदानाचा आपण जर भौगोलिक विचार केला तर आउटफील्ड थोडीशी जर पाहायला गेलं तर बॅटरला प्रयत्न करण्यासारखी आहे. बॅटरला जास्तीचे प्रयत्न करावे लागतील आणि फिल्डरलाही एफर्ट लावावे लागतील, कारण की सहजरित्या इथे धावा येणार नाहीयेत. आपण पहिल्या मॅचमध्ये सुरुवात करताना पाहिलंय की धावा करायच्या असतील तर तुम्हाला मैदानामध्ये जास्तीचे एफर्ट लावावे लागतील. ज्या प्रकारे एफर्ट आपण जर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेट खेळताना केलेत, तसेच एफर्ट आता 40+ आणि 50+ क्रिकेट सामन्यामध्ये करावे लागतील. अगदी पाहायला गेलं तर चेकिन चिंचोली गावचे ग्रामस्थ विनायकदादा जाधव अनमित 11 टीम बऱ्याचदा पॅक करत असतात त्यांच्या मुलाच्या नावाने. त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या अगदी संपूर्ण चिंचोली खेळाडूंच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि त्याचबरोबर या सर्व खेळाडू वर्गाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. अगदी मयूर म्हणजे त्यांच्या जवळचे आहेत. त्यासोबत पाहिलं तर हे प्रशांतदा खांडेकर आणि त्यांचा जामरुख गाव आणि जामरुख गावाचं आयोजन पाहतोय आणि आयोजनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा जर पाहायला गेलं तर अनवित 11चे सर्व म्हणजे अर्थातच जाधव साहेबांकडून आल्यात. तिथे रनआउटच्या रूपामध्ये पुन्हा एकदा एक विकेट करता. विकेटचं पतन बाऱ्यावर आपण होताना पाहिलंय, परंतु धावाही येतात. एकेरी येऊ दे, दुहेरी येऊ दे, धाव येऊ दे, ही महत्वाची. एक धाव आरोग्यासाठी, यासाठी या स्लोगनसाठी तर पहिले तरी खेळाडू खेळतात. त्यांचं खेळण्याचं एकच आता उद्दिष्ट आहे, आपण आपलं ग्रामीण क्रिकेट खेळून आता झालेलं आहे. आता जे काय खेळायचंय तर आपल्या समाधानासाठी खेळायचंय आणि समाधान या आयुष्याची सर्वात मोठी गोष्ट आहे. आपण पैसा कमवू, आपण धन दौलत इष्ट सर्व काही कमवू, परंतु समाधान त्यांना जे पहिल्यापासून क्रिकेटमध्ये मिळालं ते आजही ते क्रिकेटमध्ये शोधतायत आणि त्यासाठी करतात आता मैदानामध्ये संघर्ष. विकेट किपर येथील एष्टांवर अगदी ते पाहायला गेले तर दणका देतील आणि पुन्हा एकदा रनआउटच्या रूपामध्ये खेळाडू होतील बाद. झालंय आता इथे पहिले तर विकेटचं पतन. त्यानंतर संपला या इनिंगचा खेळ. पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि पहिल्या इनिंगच्या खेळानंतर आपण पाहिलं परली 40+ संघ ज्याला बॅटिंग करायचं नक्कीच होतं. बॅटिंग करताना धावा त्यांनी केल्या त्या 28 धावा. 28 केल्यात. नेरळ टायगरचे आपण जर संपूर्ण जर ओव्हरचं जर आपण जर डिस्कशन केलं, जर विश्लेषण केलं तर नेरळ टायगरचे पहिले गोलंदाज अर्जुन होते. अर्जुन यांनी जर पाहायला गेले तर धावा 4 खर्च केल्या. त्यानंतर मारुती माळे आले, त्यांच्या विरुद्ध 18 धावांचं षटक आलं. त्यानंतर साजिद आले, साजिद यांनी खर्च केली फक्त 1च धाव. त्यानंतर संदीप आले आणि संदीप यांनी सुद्धा पाहिले तर केल्या 6 धावा खर्च. आणि आता करायच्या त्या धावा 29. तात्पूर्वी आपण नंतर त्याच्या आधी टॉसला इन्व्हाइट करूयात नरेश 11 कर्जत आणि त्यांच्या विरुद्ध मल्हार फायटर्स या दोन्ही टीमला. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. चला दीपक करुक सर आपण आला असेल तर टॉससाठी यायचं आपला संघ घेऊन. मल्हार फायटर्सचे सर्व कॅप्टन दीपक कर्णूक आपण टॉससाठी यायचंय. त्यानंतर आपण नरेश 11 कर्जत संघाचे कर्णधार सुद्धा आपण पाहतोय. चला टॉससाठी आपण पुढच्या टीमला इन्व्हाइट करूयात. हॅलो.
आता पुढच्या मॅचचा आपण टॉस करण्यासाठी दत्ताजी खांडेकर साहेबांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते आपण येत्या मॅचचा नाणेफेकाचा कौल करायचा. एका बाजूला मल्हार फायटर्स आणि त्यांच्या विरुद्ध असेल तो नरेश 11 कर्जत संघ. बाळा दनवी सर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला पाहायला गेले तर बीड गावचे सुपुत्र दीपकजी कर्णुक सर आहेत. टॉस करण्याचा मान आता आपण खांडेकर सरांना आपण देऊयात. टेल कॉल आणि अर्थातच इथे टॉस जिंकला. अर्थातच आपण पाहिले तर मल्हार फायटरचे धन्यवाद. आपण नक्कीच आपल्या व्यासपीठावर आपण स्थान बनवायचंय. दीपक सर आपण टॉस जिंकलात, काय निर्णय पहिले असेल? आम्ही फिल्डिंग करू. खरं तर आपण टेनिस क्रिकेटमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने पाहिलं, टॉस जिंकल्यानंतर बरेच संघ फिल्डिंग घेतात. अगदी याच्या मागे काही रहस्य आहे का? कारण ह्या ग्राउंडला रन चेस होतात, त्यामुळे आम्ही फिल्डिंग करू पहिली. सोबत तुमच्यासाठी एक प्रश्न असेल. मैदान तुमच्या अगदी ओळखीचं आहे. इथे आपण लहानपणापासून आतापर्यंत अगदी 40 वर्षाच्या वरती आपण गेलात, बरेच सामने आपण खेळलात. मग या मैदानाचा आपला काही अनुभव असा वेगळा कसा अनुभव? ह्या मैदानावर खेळायला खूप मजा वाटते ना. हा लकी मैदान आहे आमचा. इथं आम्ही जास्त करून फायनलच जातो. त्यासोबत आपल्या टीममध्ये कोणकोणते खेळाडू असतील जे आज पाहिलं तर ऑन स्क्रीन सर्व प्रेक्षकांना दिसतील? आज आमचे एक नवीन प्लेअर आहे सागर पिंगले. त्याला आज डेब्यू होतोय आमच्या टीममध्ये. आज त्याचा पहिलीच मॅच आहे आमच्या टीममधून. जरूर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. त्यानंतर एक लेजेंडरी खेळाडू खरं तर आपलं सर स्वागत आहे बाळा दरबे सर. खरं तर यांचं नाव ऐकून पाहिलं तर बरेच यांचं नाव ऐकून त्याचबरोबर याचा खेळ पाहून बरेचसे यंग खेळाडू आता पाहिलं तर क्रिकेटचा खेळ खेळायला सुरुवात करतात. सर सर्वप्रथम आपलं या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. कसं वाटतं आयोजन, या संपूर्ण आयोजन कमिटीने घेतलेली मेहनत आपण पाहताय, कसं वाटतं आपल्याला या स्पर्धेमध्ये आल्यानंतर? सर्वप्रथम तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 पर्व पाहिलं. अतिशय सुंदर असं नियोजन आयोजन, कारण हे ग्राउंडसुद्धा आमच्यासाठी खूप लकी आहे. जसे दीपक बोलला तसं माझ्यासाठी ते खूप लकी आहे, कारण या ग्राउंडवर खूप साऱ्या धावा केलेल्या आहेत मी. तसंच माझे सहकारी प्रशांत खांडेकर सर, नाना, हे सगळे परिचयामध्ये. मी एकच सांगेल की सराव खूप महत्त्वाचा आहे. सर त्यानंतर आता तुम्हाला पहिले बॅटिंग करायची आहे. 40+ क्रिकेट आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर 40+ क्रिकेट आणि तुम्ही जे ग्राबिंग क्रिकेट खेळायचं, याच्यामध्ये तुम्हाला एक काय फरक जाणवतो, काय सांगू शकाल? 40+ म्हटलं की थोडं रनिंग कमी होते, किंवा असे चांगले फलंदाज आहेत. आता नाना आहेत, प्रशांत खांडेकर सर आहेत, दीपक आहेत, उत्कृष्ट असे षटकार चौकार मारतात की यंग पोरांनासुद्धा लाजवतील. थँक्यू सर. काही गोष्टी आपण नक्कीच राखून ठेवू, त्या नंतरच्या वेळेला आपल्याला बोलता येतील. वळूयात आपण आता कॉमेंट्री बॉक्सकडे, जिथे असतील आता आपले साथी समालोचक योगेशजी डोले सर. आयोजित ही स्पर्धा आपण पाहता. हो, पुन्हा एकदा अगदी आपण पाहता स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. तो मोमेंटम खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर या बॉलवरती मिळालं नाही आहे, ते एलिव्हेशन मिळालं नाही आहे. बॉल शॉट फाईन लेगमध्ये फील्ड केला जातो, तोपर्यंत धाव मिळते ती फक्त सिंगल, आणि या सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचले ते 5. आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झाला, आणि तदनंतर या स्पर्धेला सुरुवात झाली. आणि या स्पर्धेतील आजच्या रात्रीतील पहिली मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. एकीकडे तुम्ही पाहताय परली 40+, जिनं मात्र पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली, 28 धावा बनवल्या आणि 29 या धावसंख्येचं टार्गेट, आणि त्याचा पाठलाग करत असताना आक्रमणाला सुरुवात केली आहे. महेश मोरगेच्या बॅटमधून आला हा मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे षटकार.
त्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11. बादची गडा पाठीमागे चाललाय, शॉर्ट फायनलिंगला बीट केलाय, आउटफील्ड मध्ये बॉल थांबत नाहीये, बॉल अगदी डीप मध्ये चाललाय, त्या ठिकाणी बॉलला फील्ड केलं जाईल तोपर्यंत धावा मिळतील त्या दोन. आणि या दोन धावेनंतर आपण पाहता एकंदरीतच 29 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे नेरळ टायगर्स टीमचं ते मात्र 13 धावा धावफलकावरती. पहिलं षटक चालू आहे. गोलंदाज बाळाराम यांना आपण पाहता पंचांचा इथे व्हाईट बॉलचा इशारा येतो, आउटसाठी लेग स्टंप, बरोबर लेग स्टंपला सोडून जाणारा बॉल. अविनाश पालांडे सर इथून सांगतात की वाईड आहे. समोर होता ऑन साईडला पुन्हा एकदा मिड विकेटला क्लिअर केलाय महेश मोरगे यांच्या पाठमधून. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक, षटकार. धावसंख्येची आवश्यकता आहे 18 बॉलमध्ये. 29चं टार्गेट होतं, लवकर मॅच फिनिश करायचे. याच उद्देशानं मैदानाच्या आतमध्ये हे दोन्ही सलामीचे फलंदाज उतरले आणि अगदी सुरुवातीलाच जे पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खरं तर 40+, 50+च्या या स्पर्धेमध्ये या मॅचेसमध्ये आपल्याला पॉवर प्ले पाहायला मिळत नाही. जे प्रत्येक षटक हे तुम्हाला विदाऊट पॉवर प्लेचं केल्याचं असतं. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ताकद जनरेट करावी लागते, तुम्हाला गॅप शोधावी लागते. परंतु इतकी जबरदस्त बॅटिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ना महेश मोरगे यांची आणि त्यांच्या साथीनं आपण पाहताय नितीन मोरगे. दोनही जर पाहिलं गेलं तर नेरळ दहिवली या टीमकडनं सातत्यानं बिलॉंग करतात. आजही आपण पाहताय त्यांच्या गावच्या टीममधून एक चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आज नेरळ टायगर्स या टीममधनं खेळताना पाहायला मिळतात. हाच संघ खऱ्या अर्थानं आपण पाहताय जिथे दामतच्या मैदानावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक ही स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये देखील अगदी क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचला होता. आणि तोच संघ आता पुन्हा एकदा जामरुकच्या मैदानावरती ओ बोल्ड हिम यू मिस आय विल डेफिनेटली हिट, बरोबर यष्टा हिट केल्यात आणि इथून पहिली विकेट आली आहे ती नेरळ टायगर्स टीमची. फलंदाज इथून बाद होतील नितीन मोरगे. मध्ये आलेत आणि पहिल्याच बॉलवरती त्यांनी विकेट मात्र मिळवली आहे. इनाट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता नवीन बॅट्समन दाखल होतात. किशोर भोईर मॅन फ्रॉम मालेगाव, कालभैरव मालेगाव टीमचे हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. परंतु कौतुक करायला हवं गोलंदाज राकेश यांचं, ज्यांनी पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आहे. आता या धावा जर वाचवायच्या आहेत तर मात्र विकेट्स आणि त्यातल्या त्यात डॉट बॉल हे समीकरण खऱ्या अर्थानं जुळवून आणावं लागेल ते परली 40+ टीमला. आउटसाइड ऑफ सम वेगवान बॉल, चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. बरोबर शरीरापासून दूर ठेवला, अवे फ्रॉम द बॉडी. आणखीन एक डॉट बॉल हे करणं फार गरजेचं आहे. असं खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये राकेश यांची गोलंदाजी भरपूर काही सांगून चालली आहे. हो पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला आले होते, पंच करायचं होतं, गॅप शोधायची होती. परंतु गती इतकी आहे राकेश यांच्याकडे की मात्र इथून गतीनं बीट केलं जात आहे. चांगला टप्पा, अचूकता, व्हेरिएशन, त्यातल्या त्यात टर्न देखील पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी राकेश यांची. ओ आणखीन एक ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. यावेळी लाईन थोडी पाठीमागे ठेवली आहे आणि तिथून देखील आपण पाहतोय बॉलला थोडी हाईट दिली आणि ते शॉर्टम पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय. जबरदस्त ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. जामरुकचं हे मैदान पाटील बाबा क्रीडा नगरी तुम्ही पाहता आणि याच क्रीडा नगरीवरती अनेक स्पर्धा होत असतात. आणि इथे पहा कमालीची गोलंदाजी, कमालीचं षटक मैदानाच्या आतमध्ये. जे युटर्न हवं होतं, जे मोमेंटम हवं होतं ते सेकंड ओव्हरमध्येच आपल्याला पाहायला मिळत आहे. ते गोलंदाज राकेश यांच्याकडून पहिल्या षटकामध्ये जरी 20 धावा आल्या असतील तरी देखील हिथून मॅचला टर्न करण्याची ताकद जी माझ्याकडे माझ्या गोलंदाजीमध्ये आहे
आणि ती दाखवत असताना राकेश यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक या स्पर्धेमध्ये पहिलं मिळन षटक हातलंय. एकदा जोरदार टाळे उद्या मित्रांनो. काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा आल्यानंतर दुसरं षटक हे मेडन आलंय. कमालीची गोलंदाजी राकेश यांची आपल्याला पाहायला मिळते. एकही धाव खर्च केली नाहीये. जिथे मात्र नितीन मोरगे यांना त्यांनी पहिल्या बॉलवरती बाद केलं आणि त्याच्यानंतर आलेला किशोर भोईर यांच्या विरोधामध्ये टाकलेले सलगचे 5 निर्धाव चेंडू, 5 डॉट बॉल. पहिलं मेडन षटक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 मधील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. 12 बॉल आणि आता धावा बनवायच्या आहेत त्या 9. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळं कंपल्सरी चेस या धावा तुम्हाला कराव्या लागतील. 12 बॉलमध्ये 9. ज्या पद्धतीने आता गोलंदाजी केली आहे राकेश यांनी तशीच गोलंदाजी तुम्हाला इथून करावी लागेल. या धावसंख्येचा तुम्हाला बचाव करायचा आहे. परंतु आता ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच महेश मोरगे ज्यांच्या बॅटमधून आतापर्यंत जर पाहिलं तर मात्र 2 षटकार आणि 1 दुहेरी धाव म्हणजे अर्थातच 4 बॉलमध्ये ते अगदी 14 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. आज सगळे 40+, 50+चे खेळाडू तुम्हाला इथे खेळताना पाहायला मिळतील. बराचसा क्रिकेट 40+ आणि 50+चा देखील बहरला कारण की जितक्या मॅचेस आता ओपन क्रिकेटच्या पाहायला मिळतात तितक्याच मॅचेस खऱ्या अर्थानं 40+ आणि 50+च्या देखील होताना पाहायला मिळतात. पहिलाच बॉल मिस टायमिंग. हवेत फिल्डर जज करतायत परंतु टायमिंग इथे मात्र जजमेंट चुकलाय आणि कॅच ड्रॉप झाली आहे. अगदी डबल माइंड झालं. असं वाटलं होतं की पहिल्यांदा झेल मिळेल की नाही परंतु त्याच्यानंतर जो निर्णय घेतला की आता मात्र झेल मिळेल परंतु तोपर्यंत बॉल अगदी आपण पाहता जमिनीवरती आला. धावा मिळाल्या तर 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते 22 धावा धावफलकावरती म्हणजे अजूनही 11 बॉल आणि 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. जबरदस्त ही स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक संघर्ष मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहताय. देखणं दर्जेदार नेटनेटकं नेत्रदीपक असं आयोजन या स्पर्धेचं. बॉल सरळ चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा पार चौकार. धन्यवाद. चौकार आलाय. चौकारानं धावसंख्या 26. समोर होता ओरपीच समोर खेळलेत लॉंग ऑफ मध्ये फिल्डर. धाव मिळेल ती फक्त सिंगल आणि या सिंगलनं धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 27 धावा धावफलकावरती. संघर्ष मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा आपण पाहताय. 27 धावा धावफलकावरती आहेत. अफाट मेहनत खऱ्या अर्थानं असते स्पर्धेच्या मागे कारण की स्पर्धा म्हटल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते परंतु त्या स्पर्धेच्या मागची जी काही मेहनत आहे ती मेहनत फक्त आयोजकांनाच माहिती असते. कित्येक रात्र आणि दिवस खऱ्या अर्थानं आयोजकांच्या डोळ्याला झोप नसते कारण की ही स्पर्धा कशा पद्धतीने यशस्वीरित्या या ठिकाणी संपन्न होईल. या स्पर्धेमध्ये संघ किती असतील, या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहता खेळाडूंसाठी कशी व्यवस्था केली जाईल, हे स्पर्धेचं मैदान कसे असेल, या स्पर्धेमध्ये अंपायर्स कसे असतील, या स्पर्धेमध्ये समालोचक कसे असतील, या स्पर्धेमध्ये लाईव्ह कोणता असेल, या सगळ्या गोष्टींची खऱ्या अर्थानं जबाबदारी आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाची